नमस्कार, जन व्हॉइस न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण आलो आहोत ठाणे मार्केटमध्ये। ज्या ठाणे मार्केटमध्ये जो रस्ता आहे त्याची अत्यंत दुर्व्यवस्था झालेली आहे, ज्याच्यामुळे तेथे प्रवास करणाऱ्या नागरिकांना व तिथे ज्यांचे दुकानं आहेत अशा व्यापाऱ्यांना त्याचा खूप त्रास होत आहे। तर आपण जाणून घेऊया की व्यापाऱ्यांना याचा काय त्रास होत आहे। सर, सध्याची जी दुरवस्था आहे रस्त्यांची त्याच्यामुळे तुमच्या दुकानावर आणि ग्राहकांवरती काय परिणाम होतो? नमस्कार। सर्वप्रथम एक ठाणे शहराचा नागरिक असल्यामुळे माझी प्रशासनाकडे अशी विनंती आहे, मी तक्रार नाही करतो पण मी विनंती करतो की या स्टेशन रोड नेहमी राहदारीचा रस्ता असते। या रस्त्यावरती कलेक्टर ऑफिस आहेत, कोर्ट नाका आहेत, आपले PWDचे ऑफिसेस आहेत, सगळे जिल्हा परिषदचे ऑफिस आहेत, त्यांचे जे पदाधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, ते स्वतः ये जा करतात। तरीसुद्धा मला असं सांगायला दुःख वाटते की त्याने या रस्त्यावरती राहदारीच्या जे साधारण सामान्य नागरिकांना त्रास होतो ते त्यांना तसंच दिसत नाही। बऱ्याच वेळी मी महापालिकेचे अधिकारी आहेत, त्या डिपार्टमेंटचे PWDचे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांच्या वेळेवर मी फोनवरती प्रत्यक्ष रूपसे त्यांना सांगितले हे असा प्रॉब्लेम आहे। त्या कारणामुळे संध्याकाळी जे ट्रॅफिक असतात त्या कारणामुळे जे सिनियर सिटीजन किंवा सामान्य नागरिकसुद्धा ये जा करतात। या रस्त्यावरती जे चेंबर्स आहेत खूप म्हणजे खोल, आपण त्याला काय म्हणतो मराठीत, खूप खोल आहेत। तर त्यामुळे काय राहदारीला अडथळा निर्माण होतो आणि ॲक्सिडेंट होण्याची खूप शक्यता आहे। तर नागरिकांची त्यांच्या जीवाची वित्तहानी असं होऊ नये म्हणून मी आपल्याकडे अशी विनंती करतो की याकडे आपण लक्ष घालावे आणि सर्वसामान्य नागरिकांची ही त्रास दूर व्हावी। संध्याकाळच्या वेळी ज्यावेळी ट्रॅफिक असतात या रस्त्यावरती कुठलेही ट्रॅफिक डिपार्टमेंटतर्फे कॉन्स्टेबल नसतो। जर नेहमी किंवा ॲटलिस्ट सॅटर्डे किंवा संडे, रविवारी किंवा शनिवारी संध्याकाळी एक ट्रॅफिक कॉन्स्टेबल पर्टिक्युलर त्यांनी ते नेमणूक करावी की या ठिकाणी ट्रॅफिक असते, त्या ठिकाणी ते नागरिकांची ती अडचण दूर करावी। त्यांनी स्वतः इथे येऊन ते लक्ष घालावे। या स्टेशन रोडवरती एक 2 व्हीलरसाठी पार्किंगची सध्या कुठेही व्यवस्था नाही आहे। बाकी आपल्या ठाणे शहरात राममारुती रोड आहेत, आपले गोखले रोड आहेत, त्या ठिकाणी ऑड डे पार्किंग, इव्हन डे पार्किंग असं तसं त्यांनी स्वतः बोर्ड लावून ठेवलेले आहेत। तर नागरिक आपले खूप ते जागरूक आहेत, ते त्या ठिकाणी पार्किंग करतात। आपला या स्टेशन रोडवरती कुठेही तसा अशी कुठलीही व्यवस्था नाही आहे। तुम्ही बोर्ड लावा ना नो पार्किंग, मग त्यानंतर कोणी पार्किंग केली तर त्याची जबाबदारी राहणार। पण पार्किंग नाही तसं काही व्यवस्था नसल्यामुळे आपण तिथे पार्किंग डिपार्टमेंटतर्फे, टोईंग डिपार्टमेंटतर्फे ते व्हेकल टो करतात, हे अत्यंत चुकीचे आहे। बऱ्याच वेळी या संदर्भात तक्रार केली असूनसुद्धा या संदर्भात कोणी तसं लक्ष घालत नाही, कारवाई करत नाही। तर माझी अशी प्रशासनाला जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना अशी विनंती आहे की याकडे या दुर्लक्षाकडे लक्ष घालावे आणि सर्वसामान्य नागरिकांची ही तक्रार दूर व्हावी। तर त्या निमित्त आपले स्टेशनवरती जे व्यापारी आहेत, आता सध्या ही माझी जी दुकानं आहेत 56 वर्ष जुनी दुकान आहेत स्टेशनवरती, या आमच्या व्यवसायावरती याचा परिणाम होतो। तर जेव्हा आपल्याकडे पार्किंगची एक सुंदर व्यवस्था असेल तर नागरिक आमच्याकडे पार्किंगसाठी येतात। आता आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी म्हणतात की मेक इन इंडिया, तुम्ही स्वतः येऊन इथे खरेदी करा। जे लोकल सर्वसामान्य दुकानदार आहेत त्यांच्यावरती प्रेम करा आणि जे काय व्यवहार करा। अशी जी दुर्व्यवस्था असणार तर आपली जी नवीन पिढी आहे ती ऑनलाईनकडे डायव्हर्ट होतात। म्हणून माझी अशी आपल्याला विनंती आहे की या जे सगळे प्रॉब्लेम आहे यांच्याकडे लक्ष घालावे अशी मी आपल्याकडे अशी नम्र विनंती करतो। धन्यवाद।